त्याला हात लावायचा नाही, सापडले कुठलेच आपले लगेच आपल्या सरांकडे किंवा तिथल्या प्रमुखांकडे घेऊन द्यायचं. यातून आपण ऑनेस्टी शिकत असतो. ऑनेस्टी आपल्याला आली पाहिजे. आपली वस्तू जरी कोणी वस्तू घेतली तरी ती वस्तूची तक्रार आपण सरांकडे करायची आणि सांगायचं माझी वस्तू हरवली सर. आपली हरवली म्हणून दुसऱ्याची आणून ठेवायची असा उद्देश आपल्या मनामध्ये नसला पाहिजे. आपली गेली, मेरी नाही थी हो. एखादा पेन हरवते, आपला हरवला, आपण विसरतो कधी कधी एखादी गोष्ट. मेरी नहीं थी वो, मेरी थी तो मेरे पास रहती थी, मेरी नहीं है चली गई हो. तर याचा मोह करायचा नाही किंवा दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही. आहार विहार तिथे खायला चांगलं चांगलं मिळणार आहे म्हणून फुकट चंदन भिजल्यानंतर खाऊन घ्यायचं, मग आजारी पडायचं असंही काम नका करू. जेवढं आपल्याला पोटाला लागते तेवढाच आहार घ्या, गोष्ट टाकू नका. अति जेवण नका घेते, जेवण सुद्धा कमी करा. आपल्याला जर जागरण अभ्यास करायचा असेल तर आपण जेवण कमी करतो. माहिती आहे ना बापूला, माहिती आहे ना काय करतो आपण. जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या दिवशी काय करतो आपण, जेवण कमी करतो. जेवण कमी केल्याने आपल्याला झोप कमी येते. का बरं जेवण झाल्यावर झोप येते सांगा बरं. सायंटिफिक रिझन सांग बरं तू. व्हॉट इज द सायंटिफिक रिझन? उभं राहा. कारण काय उभं राहा तूच. हां काय कारण आहे आपल्याला जेवण झाल्यावर सुस्ती का कटतं? काय सायंटिफिक रिझन काय आहे? शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढते. आपल्याला ज्या अन्नापासून जे अन्न घटक मिळते त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज वाढते. पण आपण खाल्लं नाही की आपल्याला कसतरी व्हायला लागतं, भूक लागते. मग खाल्लं की आपल्याला एनर्जी मिळते, म्हणजे ग्लुकोज मिळते. ग्लुकोज सुरुवातीला जेव्हा अगदी जेवतो जेवल्याबरोबर आपल्याला सुस्ती यायला लागते. जेवल्या जेवल्या आपल्याला जड काम होत नाही. आपण अर्धा पाऊण तास आराम करतो, मग आपण कामाला लागतो. बस काय तर पूर्णाची पोळी जेवली असेल तुम्ही दसऱ्याला, त्या दिवशी जेवल्यानंतर कसं वाटलं आपल्याला? जडजड वाटते. कारण भरपूर प्रमाणामध्ये साखर आपण खातो, त्यामुळे ग्लुकोज शरीरामध्ये जाते आणि मग सुस्ती येते. सुस्ती झाली की आपल्याला त्याचा परिणाम आपल्या कामावर पडतो. म्हणून आहार तेवढाच केला पाहिजे जेवढा आपला आहे तेवढा. नाही एखाद्या वेळेस चांगलं काही असेल, नॉनव्हेज असेल खूप खाऊन घेतलं, मग आपण डिसेंट्रीला चाललो किंवा आणखी काही अनेक प्रकारच्या उलट्या झाल्या, मळमळ झालं. कारण सकाळी उठायची सवय नसते काही जणांना, नाश्ता उशिरा मिळाला की ॲसिडिटी वाढते. या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्या पाहिजे. आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्या सर्वांमध्ये एकी ठेवायची. कोणाला आजार झाला, कोणाचं काही बरं नसलं तर त्याला लगेच दवाखाना असतं तिथे किंवा सरांना भेटून सरांना सर याला बरं नाही आहे, एकमेकांची काळजी घ्याल ना, एकमेकांची काळजी घ्याल ना आपलं. आणि इतर मुलांशी भांडायचं नाही. त्यांनी काय होते माहिती का, भांडण नसते, छोटंसं कारण असते, पण त्या भांडणामध्ये आपल्या शाळेचं नाव खराब होते, आपल्या सरांचं नाव खराब होते. फिर तुमचे ओ जयस्वाल सर तुम्हाला लडके देखो, म्हणजे असं सरांचं नाव घेतलं तरी डायरेक्ट. तर मग कुठल्या शाळेचं आहे, त्या शाळेचं नाव खराब होते. तर असं खराब नाव झालं नाही पाहिजे आपलं. हां आपल्याला ज्या ज्या काही सूचना सांगितल्या त्या सूचना आपण काटेकोरपणे पाळायच्या. कधी एकत्र यायचं की डायरेक्ट बोलावलं सर त्यांना, ते पॅरेंट्सला सांगितलेलं आहे. जवळ आहे आपलं, काही दूर नाही आहे. ते तिथे जाऊन बरोबर त्या वेळामध्ये पोहोचलं पाहिजे. नाही तर मग 9ची वेळ दिली आहे 9:30पर्यंत येऊन राहिलो. कारण NCC मध्ये वेळेला आणि डिसिप्लिनला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ते डिसिप्लिन आपण पाळायची. जसे की आपण रेल्वे स्टेशनवर जातो ना, ती गाडी चुकू देतो का 9 वाजताची, 9:30 वाजता जातो का? मग तसं सारखं वेळेवर सगळेजण मुलं आले म्हणजे मग सरांची एनर्जी वेस्ट होत नाही. अरे तो आला नाही, त्याला फोन करतोय, त्याचं काय झालं, असं होता कामा नये. आपल्याला सांगितलेल्या वेळेवर 10 मिनिटं आधीच जर आपण तिथे जाऊन पोहोचलो तर सरांनाही काम हलकं होते. सरांना 50 पोरं सांभाळायचे. किती पोरं सांभाळायचे? 50. त्यामुळे मग त्यांना फोन करण्यामध्ये त्यांना कॅम्पमध्ये रजिस्ट्रेशन करणे, तिथे जाऊन नोंदवणे, आपले रूम घेणे, रूम अलाउड झाल्यावर तिथे मुलांना झोपायला बसायला बरोबर आहे की नाही सगळं व्यवस्था पाहणे संपूर्ण जबाबदारी सरांवर आहे. त्यामुळे सरांना आपण मदत केली पाहिजे. सर मेरे
कुछ काम आहे की मैं करू द्या, व्हॉट कॅन आय हेल्प यू, मी तुमच्यासाठी काय करू सर, तर मला काही जबाबदारी द्या. जो जबाबदारी स्वीकारायला शिकतो ना तो मोठा होत असतो, त्याचा अनुभव वाढत असतो. काम केल्याने आपला कमी नाही होत, अनुभव वाढतो. आता तो मुलगा आपला त्या दिवशी मुख्याध्यापक झाला तर त्याला कळलं की काय असते शाळा, एक दिवस काय होणार, एक घंटा काय होणार, जबाबदारी त्यांनी स्वीकारली तर मुख्याध्यापकाचं काम खूप कठीण असते म्हणजे. त्यानंतर तो माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघत आहे की सरांना किती लक्ष द्यावं लागतं की इथलं हे कुठलं, इथला खिळा तुटला, इथला पंखा तुटला, वर्गावर शिक्षक गेले नाही, विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम. तर अशा अनेक अडचणी आपण जेव्हा आपण जबाबदारी स्वीकारतो तेव्हा आपण त्या पूर्ण करू शकत असतो आणि ही सवय लागते आपल्याला. आणि सर्वांनी कटिंग चांगली करून घ्या. तुझी कटिंग समोर कटिंग सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे कटिंग करून घ्या. काही अडचणी असल्यास माझे नंबर त्या ग्रुपमध्ये आहेत, तुमच्या सर आहेत सोबत. काही अडचण असली आम्हाला सांगा, आम्ही लगेच 10 मिनिटात हजर होऊ. विश यू बेस्ट लक फॉर युअर NCC कॅम्प. आल्यानंतर तुमची वेगळी परीक्षा आपण घेऊ. मी सरांशी बोललेलं आहे, आल्यानंतर तुमची याच हॉलमध्ये बसून आपण परीक्षा घेऊन घेऊ सर, म्हणजे वर्ग डिस्टर्ब होणार नाही. या वर्गात नाही त्यांनी कुठल्या वर्गात घेऊ खाली वगैरे तुमची परीक्षेचा. सोबतच तुमचं अभ्यासाचं पुस्तक सुद्धा सोबत घेऊन जा. फावल्या वेळामध्ये अभ्यासाचं पुस्तक वाचायचं. आज म्हणजे सगळेच पुस्तकांना काय आई जेव्हा भेटायला तेव्हा सांगितलं की माझ्याकडे इंग्रजीचे पुस्तकं घेऊन ये किंवा हिंदीचं पुस्तक घेऊन ये. 2-2 पुस्तकं न्यायची, मिनिमम 2 पुस्तकं, एक पेन आणि डायरी. तुमच्याजवळ आहे का? तुमच्याजवळ पेन आणि डायरी सर सांगतात का तुम्हाला? नोट डाऊन करता का? तुम्हाला आणखी एक सांगतो की तुम्ही काय करायचं, एक डायरी घ्यायची आणि लिहायचं 6 रोजी मी शिबिरामध्ये दाखल झालो. मग त्याची दिनचर्या लिहायची. कोण भेटलं? जयस्वाल सरांना भेटलो. त्यानंतर आम्हाला रूम नंबर 13 मध्ये इथे राहण्याची व्यवस्था झाली. मग नंतर आम्ही किती वाजता जेवायला गेलो, ह्याची सवय लावा. डेली शेड्यूल लिहायचं, काय काय केलं दिवसभरामध्ये. संध्याकाळी झोपताना बोलली, चांगला सुविचार जर ऐकला असेल, चांगली गोष्ट ऐकली असेल तर त्याची नोट डाऊन करा. डायरी लिहिण्यानं आपल्याला त्या दिवशी काय केलं याचं आठवण येते आपल्याला आणि चांगली गोष्ट स्मरणात कायम राहते आपल्याला. आपण जेव्हा भविष्यात तेव्हा डायरी वाचू तेव्हा मी या कॅम्पला गेलो तर ही सवय लावा चांगली. चांगल्या गोष्टी डायरी घेऊन द्यायचे, पेन घेऊन द्यायचे. तिथे काय सांगतात, बंदूकची माहिती देतात, त्याची डिटेल माहिती आपल्याला असली पाहिजे. त्याची लांबी किती, रुंदी किती, तिची रेंज किती आहे, ती गोळी किती स्पीडनं जाते, या सगळ्या गोष्टीची इतकभूत माहिती आपल्यामध्ये असली पाहिजे. ती गोष्ट जेव्हा आपण इतरांना सांगू तेव्हाच आपल्या NCCचं ज्ञान आहे. नाही तर काय बंदूक असते म्हणजे असं नाही झालं पाहिजे. ती बंदूक, त्या बंदूकचे डिटेल वर्णन सांगतात. माहिती आहे तुम्हाला? आम्ही इथे आलो होतो, आम्हाला सरांनी बंदूक दिली होती. तुम्ही मागच्या वर्षी होते कोणी घ्या, तर सरांनी आम्हाला ती ओरिजिनल मिलिटरीतली गन दाखवली. ती गन किती जड असते, त्याची पकडायची कशी, ती सगळं शिकवले जाते. त्याचं सगळं माहिती आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे आपल्याला ती माहिती राहते. उद्या जर तुम्ही सैन्यात गेला किंवा पोलीसमध्ये जर गेला तर तुम्हाला ती गोष्ट माहीत राहते. आपण मित्रांच्या पहिली त्याचं ज्ञान घेऊ शकतो. आणि या NCC प्रमाणपत्राचा उपयोग तुम्हाला तुमच्या चांगल्या ठिकाणी किंवा मिलिटरीमध्ये जाण्यासाठी किंवा पोलीसमध्ये भरतीसाठी किंवा नोकरीमधल्या कुठल्या यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे एक श्रम आपले वाया जाणार नाही आहे. त्यामुळे चांगल्या डिसिप्लिनमध्ये राहा, शाळेचं नाव व्यवस्थित करा, सरांचे नाव व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आपण कॅडेट म्हणून जेव्हा इथे परत येऊ तेव्हा आपल्यामध्ये सगळ्या गोष्टीची डिसिप्लिन असली पाहिजे, आहे ना. एखादं काम जर केलं, आपण जर केलं तर त्याचा आपल्याला त्याचा परिणाम आपल्या शाळेमध्ये दिसला पाहिजे. आपल्याला वर्गात येत असताना, वर्गात बसताना, अभ्यास करताना डिसिप्लिन. डिसिप्लिनच्या बाबतीत असं म्हटलं जाते, डिसिप्लिन इज द सॉल्ट ऑफ लाईफ. काय म्हटलं जाते? डिसिप्लिन इज द म्हणजे काय, याचा अर्थ काय? शिस्त हा जीवनामध्ये मिठासारखी आहे. त्याच्यासारखी आहे जीवनातलं मीठ आहे. शिस्त म्हणजे काय? मीठ. तुम्हाला भाजीमध्ये वर्णामध्ये मीठ नाही टाकलं तर जेवण गोड लागेल काय? डिसिप्लिन जर
नसेल तर जीवनामध्ये काही वळण राहणार नाही. त्यामुळे आपल्या इंद्रियाला, आपल्या मनाला वळण लावण्यासाठी डिसिप्लिन आवश्यकता आहे आणि डिसिप्लिनसाठी NCC आहे. तर या गोष्टीचा फायदा आपण घ्यावा, आपलं उत्कर्ष करावा, शाळेचे भरभराट करावी आणि कुठल्याच प्रकारची तक्रार आपली येता कामा नये. कोणाला भांडण, आपलं आपसातलं भांडण झालंच नाही पाहिजे, बाहेरच्या झालंच नाही पाहिजे, आपसातही झालं पाहिजे. क्षमाशील असलं पाहिजे माणूस. कसं असलं पाहिजे? क्षमाशील. एखादा धक्का लागला तर ओके, इट्स ओके यार, खेळामध्ये बघतो ना आपण, तसं झालं पाहिजे. तसं आपल्यामध्ये शिकता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं पालन करा. तुम्हाला पुढच्या शिबिरासाठी आणि दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा.